मंत्री दीपक केसरकर आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, आज राहुल शेवाळे यांनी दक्षिण मध्य मुंबईमधून अर्ज भरलेला आहे, काय सांगाल? आणि तुम्ही एक जनसागर तुम्ही सुद्धा बघितलेला आहे। सर्व पक्षाचे लोक राहुल शेवाळेजींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते, सर्व नेते आलेले होते आणि हे त्यांच्या विजयाची चांगली सुरुवात आहे असं मी समजतो। सर, आज अनिल देसाई यांनी देखील अर्ज भरला आहे। अनिल देसाई हे शिवतीर्थ या ठिकाणी दर्शनासाठी गेले, पण आपण म्हटलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी ते अभिवादन केलं नाही। शिवसेनेने आपला उभाठाने आपला स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे। तिथे गेले असते तर काँग्रेसने जाब विचारला असता, त्याच्यामुळे स्वतःची शक्ती गमावून बसलेत, कारण बाळासाहेबांची विचारापासून ते दूर गेलेले आहेत आणि आज काँग्रेसचे जी एक नीती असते त्या नीतीवर चालण्याचा ते प्रयत्न करत असते, याचं प्रतीक त्यांचं न जाणं हे आहे असं मी समजतो। सर, अद्यापही महायुतीच्या काही जागांवरती उमेदवार घोषित झालेले नाही, त्यामध्ये आपण बघितलं दक्षिण मध्य मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अशा कोणत्याही जागेवरती अद्यापही उमेदवार जाहीर झाले नाही आणि शेवटचे आता 4 दिवस बाकी आहेत। काय बोलतो? 4 दिवस बाकी असल्यामुळे उद्या परवा तर निश्चितपणे उमेदवार जाहीर होतील आणि ते आपले फॉर्म वाजत गाजत भरतील। पण आता एक शांतिगिरी महाराजांची स्टेटमेंट येते, त्यांनी अर्ज भरलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री यांनी सांगितलं म्हणून मी अर्ज भरला असं त्यांनी नाही, याच्यावर मी कॉमेंट करू शकणार नाही। मुख्यमंत्री साहेब असं काही सांगणार नाही, परंतु ते काय बोललेले आहेत हे मला माहिती नसेल तर त्याच्यावर स्टेटमेंट मी करणं योग्य होणार नाही। आणि एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं की मी इच्छुक आहे तर कोण त्याला नाही म्हणून थोडंच सांगतो, आणि ते मुख म्हणजे ती संमती, अशावर काही वेळेला गृहीत धरलं जाऊ शकतं। काय घडलंय मला माहिती नाही, मी कॉमेंट त्याच्यावर करणार नाही। आणि अनिल देसाई असं देखील आज म्हटलेलं आहे की दारुण पराभव आता राहुल शेवाळे यांचा होईल, महायुतीचा होणार आहे, कारण की आमच्याकडे बघा, आपण जसं बोलत असतो ते आपल्यावर उलटत असतं, त्याप्रमाणे ते असं बोलले असेल तर दारुण पराभव त्यांचा होणार हे उघड आहे। दारुण पराभव त्यांचा होणार हे उघड आहे असं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम मुंबईचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।